त्या प्रमुख नेत्यांच्या तोफा धडाडणार। मुंबईत काँग्रेसचं आज एक दिवसीय शिबिर, प्रदेश काँग्रेसचे नेतेही उपस्थित राहणार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। वायनाडमधून राहुल गांधी, तिरुवनंतपुरममधून शशी थरूर तर भूपेश बघेल राजनांदगावमधून लोकसभा लढवणार। शिरूर मतदारसंघामध्ये अमोल कोल्हेंचं शिवपुत्र संभाजी महानाट्य, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हेंकडून महानाट्याचं आयोजन। आजपासून 3 दिवस प्रेक्षकांसाठी महानाट्याची मोफत पर्वणी। नागपूरमध्ये कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचं 5 तारखेपासून संप सुरू। आज कर्मचाऱ्यांची ऊर्जा मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक। आजच्या बैठकीमध्ये तोडगा निघणार का याकडे लक्ष। घाटकोपरमध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीमध्ये डीप क्लीन ड्राईव्ह मोहीम, पालिका आयुक्तांचाही मोहिमेमध्ये सहभाग। संसदेत मंजूर केलेल्या 3 केंद्रीय कायद्यांची राज्यामध्ये अंमलबजावणी होणार। भारतीय न्याय संहिता, नागरिक सुरक्षा आणि साक्ष अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी सुकाणू समिती स्थापन। मनोज जरांगे पाटील 11 तारखेला परभणी दौऱ्यावर। जिंतूरमध्ये जरांगे मराठा बांधवांशी संवाद साधणार। जरांगेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू। राज्यामध्ये आता इयत्ता 5वी आणि 8वीच्या 2 स्वतंत्र परीक्षा होणार। राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची माहिती।